तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींचं नाव निश्चित झालंय। विधान परिषदेसाठी नाव निश्चित करण्यात आलंय। सिद्दीकींच्या नावाला सर्वच नेत्यांचा पाठिंबा आहे। सूत्रांची जय महाराष्ट्राला ही माहिती आहे। तर राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींचं नाव हे निश्चित करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, एकीकडे शिवसेनेची खलबत कालपर्यंत सुरू होती, तर दुसरीकडे आता राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींचं नाव निश्चित करण्यात आलंय। काय अधिक माहिती? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की अजितदादा यांच्या राष्ट्रवादीकडे विधान परिषदेची फक्त एकच जागा होती आणि या एक जागेसाठी जवळपास 80 पेक्षा जास्त इच्छुक जे आहेत ते गेल्या काही दिवसांपासून पक्षाचे पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार, त्याचबरोबर सुनील तटकरे यांच्याशी वारंवार भेट घेत होते। अशामध्ये आता पक्षाची सूत्र हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार विधान परिषदेची जागा नेमकी कोणाला देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच आता झिशान सिद्दीकी यांचं नाव समोर आलेलं आहे। आणि यामध्ये अनेकांची नावं होती, म्हणजे समीर भुजबळ जे आहेत त्यांचं सुद्धा नाव होतं, जे आहे ते छगन भुजबळ यांचे नातेवाईक आहेत, पुतणे आहेत त्यांचे। त्याचबरोबर राजेंद्र जैन जे प्रफुल्ल पटेल यांच्या जवळचे होते त्यांचं सुद्धा नाव चर्चेमध्ये होतं। आणि अनेकांची नावं जी आहेत, अमोल मिटकरी खास करून ज्यांची विधान परिषदेची टर्म संपल्यानंतर ही जागा जी आहे ती राष्ट्रवादीसाठी मोकळी झालेली आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवार कुटुंबियासाठी वारंवार पक्षाच्याही पुढे जाऊन ज्यांनी आवाज उठवला, अमोल मिटकरी, त्यांच्या नावाची जी आहे ती रोहित पवार यांनी सुद्धा दखल घेतली। मात्र पक्षाने जे अमोल मिटकरी यांची दखल घेतलेली नाही आणि त्याचमुळे आता झिशान सिद्दीकी हे तरुण नेतृत्व जे आहे ते राष्ट्रवादीमध्ये आणि खास करून मुंबईला जो आहे तो एक ताकद, मुंबईमध्ये राष्ट्रवादी वाढावी म्हणजे एका बाजूला आपल्याला माहिती की नवाब मलिक यांचं कुटुंबीय तर आहेच, मग सना मलिक ज्या आहेत त्या सुद्धा जे आहे ते राष्ट्रवादी वाढवण्याचं आमदार आहेत, त्या राष्ट्रवादी वाढवण्याचं काम करतात। पण दुसरीकडे आता झिशान सिद्दीकी सारखा अल्पसंख्याक तरुण चेहरा जो आहे तो राष्ट्रवादीकडून देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता इथून पुढे म्हणजे आणि झिशान सिद्दीकी बद्दल जर सांगायचं गेलं तर विधानसभेची निवडणूक जी आहे ती ते हारले होते आणि त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर म्हणजे ते तर गोळीबाराच्या मध्ये त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर जे आहे ते झिशान सिद्दीकी यांचं राजकीय पुनर्वसन कधी होणार याकडे त्यांच्या मतदारांचं पण लक्ष लागून राहिलं होतं। मात्र अशामध्ये विधानसभेची निवडणूक हारल्यानंतर झिशान सिद्दीकी जी आहे त्यांची थोडी मवाळ भूमिका झाली होती। मात्र वारंवार जी आहे पक्षांतर्गत जी लॉबी चालू होती अशामध्ये अनेक दिग्गज नेते जे आहेत त्यांनी, कारण सूरज चव्हाण यांचं नाव सुद्धा आपल्याला माहिती की पुढे आहे, महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत, मात्र सूरज चव्हाण यांना सुद्धा डावलण्यात आलं आणि झिशान सिद्दीकी यांचे एक राजकीय पुनर्वसन। त्यामुळे एकंदरीतच ज्योत्स्ना, राष्ट्रवादीकडून आता झिशान सिद्दीकींच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळतंय। तुर्तास धन्यवाद ज्योत्स्ना, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।